बाप तेव्हा पुरुषाचा बाप होतो. तेव्हा पुरुषाचा बाप होतो. जेव्हा बायको गोड बातमी सांगते ते ऐकून टचकन डोळ्यात पाणी येते, तेव्हा पुरुषाचा बाप होतो. नर्सने ओंजळीत ठेवलेला काही पौंडाचा जीव जबाबदारीच्या प्रचंड ओझ्याची जाणीव करून देतो, तेव्हा पुरुषाचा बाप होतो. बायको बरोबर जागवायच्या रात्री डायपर बदलणे आणि पिलाला कडेवर घेऊन फेऱ्या मारण्यात व्यतीत होऊ लागतात, तेव्हा पुरुषाचा बाप होतो. मित्रांबरोबरच्या पार्ट्या आणि नाके नीरस वाटून संध्याकाळी पावलांना घराची ओढ लागते, तेव्हा पुरुषाचा बाप होतो. लाईन कोण लावणार म्हणत सिनेमाची तिकिटे टेचात ब्लॅकने खरेदी करणारा तोच जेव्हा शाळेच्या फॉर्मच्या लाईनीत पहाटेपासून तासन तास इमानदारीत उभा राहतो, तेव्हा पुरुषाचा बाप होतो. ज्याला उठवताना गजर हात टेकतात तोच जेव्हा पिलाचा नाजूक हात किंवा पाय झोपेत आपल्या अंगाखाली येऊ नये म्हणून रात्रभर सावध झोपू लागतो, तेव्हा पुरुषाचा बाप होतो. खऱ्या आयुष्यात एका झापडीत कुणालाही लोळवू शकणारा पिलाबरोबरच्या खोट्या फायटिंगमध्ये त्याच्या नाजूक चापटीने देखील गडाबडा लोळतो, तेव्हाच पुरुषाचा बाप होतो. स्वतः कमी जास्त शिकला असला तरी पोराला नीट अभ्यास कर रे असे पोट तिडकीने सांगू लागतो, तेव्हा पुरुषाचा बाप होतो. आपल्या कालच्या मेहनतीच्या जोरावर आपला आज मजेत जगणारा अचानक पोराच्या उद्यासाठी आपलाच आज कॉम्प्रोमाइज करू लागतो, तेव्हा पुरुषाचा बाप होतो. ऑफिसात अनेकांचा बॉस बनून हुकूम सोडणारा शाळेच्या पोजमध्ये वर्ग शिक्षकांसमोर कोकरू बनून कानात प्राण आणून तिच्या इन्स्ट्रक्शन्स आज्ञाधारकपणे ऐकतो, तेव्हा पुरुषाचा बाप होतो. आपल्या अप्रेझल आणि प्रमोशनपेक्षा सुद्धा तो शाळेच्या साध्या युनिट टेस्टच्या रिझल्टची देखील जास्त काळजी करू लागतो, तेव्हा आणि तेव्हाच पुरुषाचा बाप होतो. आपल्या वाढदिवसाच्या ट्रीटपेक्षा पोराच्या बर्थडे पार्टीच्या तयारीत तो गुंगून जातो, तेव्हा पुरुषाचा बाप होतो. गाडीतून सतत फिरणारा तो पोराच्या सायकलची सीट पकडून सायकलच्या मागे धावू लागतो, तेव्हा आणि तेव्हाच पुरुषाचा बाप होतो. आपण पाहिलेली दुनिया, केलेल्या चुका पोराने करू नयेत म्हणून प्रीचिंग सुरू करतो, तेव्हा पुरुषाचा बाप होतो. प्रसंगी पोरांच्या कॉलेज ॲडमिशनसाठी पैशाची थैली सोडतो किंवा याचनेकरता कॉन्टेंट्स समोर हात जोडतो, तेव्हा पुरुषाचा बाप होतो. तुमचा काळ वेगळा होता, आता जमाना बदलला, तुम्हाला काय कळणार नाही, दिस इज अ जनरेशन गॅप असे आपणच केव्हा तरी बोललेले संवाद आपल्यालाच ऐकू आल्यावर आपल्या बापाच्या आठवणीने हळवा होऊन मनातल्या मनात त्याची माफी मागतो, तेव्हा आणि तेव्हाच पुरुषाचा बाप होतो. पोरगा शिकून परदेशी जाणार, मुलगी लग्न करून परक्या घरी जाणार हे दिसत असूनही त्याकरता स्वतःच प्रयत्न करतो, तेव्हा पुरुषाचा बाप होतो. पोरं मोठी करताना आपण कधी म्हातारे झालो हे लक्षात येत नाही आणि लक्षात येते तेव्हा उपयोग नसतो, तेव्हा पुरुषाचा बाप होतो. कधी पोरांच्या संसारात अडगळ बनून, कधी आपल्या म्हातारी बरोबर वृद्धाश्रमाची पानगळ बनून, अगदीच नशीबवान असला तर नातवंडांसमवेत 4 दिवस रमून, कसेही असले तरी भावी पिढीला भरभरून आशीर्वाद देत कधीतरी सरणावर चढतो, तेव्हा पुरुषाचा बाप होतो, तेव्हा पुरुषाचा बाप होतो, तेव्हा पुरुषाचा बाप होतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा.